गुणवचा अरे बेगीन बेगीन चला किनारी जाऊ देवाच्या पुंजेने हात जोडून शिनार सोन्याचा पाहूया दर्याला संध्याकाळी गो नारळी फुलवचा मनी आनंद मावळला फुलांचे धुळीचा सण आयलाय चला रे जाऊ आपण बंदराला नारळी पुनवचा सण आयलाय चला रे जाऊ आपण बंदराला नारळी पुनवचा सण आयलाय चला रे जाऊ आपण बंदराला नारळी पुनवचा सण आयलाय चला रे जाऊ आपण बंदराला मुंबईच्या किनारी हरवण बोली हरवण टोली चल हर बोली सोरीला मुंबईच्या किनारी हरवण टोली हरवण टोली चल नवसारा जाऊकल गोवनराला गपारू दर्या के बुंदेला 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 हो 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 हो
बोलबाई रंगात फुलायली ठिपक्याची बोलबाई रंगात फुलायली ही माझी जमली जोडी माझ्या वेसकरी बायको ही माझी जमली जोडी माझी वेसकरी बायको वसकरी बाय वेसकरी बायको उभी नाकावर वेसकरी बायको उभी नाकावर नजर तुझी चालावं नजर तुझी चालावं वाचलो लगीन गोमुच हाय 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 स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं देदा वाजंत्री बहुबल बलान करणे सूर्या सदा मंगला शुभ मंगला सावधान नवरा गुणाचा येते या गुणावर सोडते नवरा गुणाचा येते याचा करवल्या गो करवल्या नाजूक साजूक याचा करवल्या गो करवल्या नाजूक साजूक या सल्या गो सल्या पैठणी साऱ्या सल्या गो सल्या पैठणी साऱ्या त्याच्या गोडीमध्ये शाईलीच्या गोळ्या त्याच्या गोडीमध्ये शाईलीच्या गोळ्या त्याच्या यशमन गो यशमन भेटे वाले त्याचे यशमन गो यशमन पेशे वाले सण उरवले उरवले दारू बोले या गोलाड्यावर सोडे नवरा गुणाचा येते 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 आणि पुण्याच्या या सागर नृत्य पथकाला रौप्य महोत्सवाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा असंच आमच्या गावाचं नाव आपण रोशन करत राहावं तुम्हाला आम्हा सर्व कलाकारांकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि यापुढील एक आपल्याला थोडंसं प्रेक्षकांसाठी आपल्या विरार बरं म्हणजेच आपल्या सफाळ्या गावातलेच आहेत पण आता ते रहिवासी सफाळ्या गावाचे असले तरी ते थोडस विरार मध्ये जाऊन स्थायिक झाले आणि आपल्या थोडेसे आपल्या मनोरंजनाकरिता आले आणि आपल्या मनोरंजनाकरिता मी आमंत्रित करीन आपले मिमिक्री आर्टिस्ट ज्यांनी बरीचशी गाणी आपल्या युट्यूबला झळकतात गाजतात ती म्हणजेच जसं तुझं तांबडं माझं तांबडं अशी बरीचशी गाणी आहेत आपल्या गोविंदाची पण गाडी बरीचशी गाजतात आपले मिमिक्री आर्टिस्ट यांना मी आमंत्रित करीन संतोषजी आपण आपला यस आणि थोडंसं आपला वेळ आपल्या मांडीवर म्हणजेच आपल्या गावच्या ज्योतिताई मेहर शिवसेना उपनेते आणि श्रीता कुंदनजी संख्ये साहेब यांना मी विनंती करीन आपले शाखा प्रमुख माफ करा जिल्हा प्रमुख आहेत शिवसेनेचे मी विनंती करीन साहेब आपण
आपला आम्हा कलाकारांकडनं थोडस मान सन्मान स्वीकारायचं आहे आणि आपण इथे उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मी पुनश्च आपलं आभार सरचे स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो. मी विनंती करीन आपणास की आपण मंचावर यायचं आणि मी विनंती करीन जितू दादा मी आपणास विनंती करीन की आपण कुंदन दादा संख्य यांना सन्मानित करायचंय. तसेच ज्योतिताई मेहर यांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करीन. तन्वीताई यांना मी विनंती करीन की त्यांनी सन्मानित करायचंय. तुम्ही आणि आपल्या गावच्या सुकन्या आहेत ज्यांनी आम्हाला सुद्धा ज्यावेळेस आम्ही आमंत्रण म्हणजे निमंत्रण देण्यासाठी गेलो होतो खरंच आम्हा कलाकारांच्या पाठीवर शाबासकीची थाप त्यांनी ठोकली की खरंच तुम्ही आपल्या गोल्यांचा वारसा पुढे नक्कीच चालवत राहा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि खरंच तुमच्या शब्दाला मान देऊन आम्ही नक्कीच पुढे चालवत ठेवू. फक्त तुम्हा सर्वांची सहकार्याची आम्हाला गरज आहे आणि तुम्ही इथे उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मी पुनश्च आम्हा कलाकारांच्या वतीनं आपला आभार व्यक्त करतोय. आणि मी विनंती करीन हर्षदाताई यांना की आपण दोन शब्द सर्वांना नमस्कार आणि नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आपली संस्कृती जपण्यासाठी आपल्या कोळी लोकांची संस्कृती जपण्यासाठी आणि नारळी पौर्णिमेचा उत्साह वाढण्यासाठी सातपाटीकर कलाकारांनी हा कार्यक्रम गेल्या वर्षीपासून चालू केला. गेल्या वर्षी थोडा कमी प्रमाणात चालू केला परंतु या वर्षी सगळ्यांनी एकत्र येऊन या गावात ही आपली संस्कृती जपली त्याबद्दल त्यांचे खरोखरच अभिनंदन. आणि नारळी पौर्णिमेचा उत्सव म्हणजे नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपण दर्या सागराला नारळ वाहून आपण आराधना करतो की दर्या सागरा आजपासून मी माझी बोट किंवा माझी होडी मी माझ्या धंद्याला सुरुवात करत आहे. त्या धंद्याला बरकत द्या आणि भरपूर मच्छी मावरा माझ्या बोटीला येऊ दे अशी प्रार्थना करून आजपासून आपण धंद्याला सुरुवात करतो. शासनाच्या नियमाप्रमाणे ती 1 ऑगस्ट पासूनच चालू झालेली आहे आणि मी खरोखरच दर्या सागराला आणि या एकवीर आईला विनंती करीन की हे वर्ष भरभराटीचं आणि खूप आनंदाचं आणि खूप मावरा आपल्या मच्छीमारांना मिळावं अशी आई चरणी प्रार्थना करते आणि सर्वांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा देऊन येथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो आणि विनंती करेन संतोष दादा आपण थोडस हॅलो लाईट मॅन जरा सर्व लाईट चालू कर ना बाहेर पब्लिक समज बाहेरची बाहेर. यस थँक्यू. हॅलो थँक्यू. हॅलो एक मिनिट दादा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजेच गर्वास्पद गोष्ट म्हणजे ज्योतिताई मेहर सर्वप्रथम आपल्या मच्छीमार संघटनेचे सर्वप्रथम म्हणजेच महिला अध्यक्ष आहेत. त्यांनी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे त्यांच्यासाठी कारण आपल्या सर्व सातपाडीकरांसाठी ही गर्वास्पद गोष्ट आहे. चला आपण वडील कार्यक्रमाकडे. धन्यवाद. आणि आपल्या समोर मिमिक्री सादर करतील ज्यांची कित्येक गाणी आज युट्यूबला गाजतात आणि बरेचसे मंच त्यांनी गाजवलेले आहेत आणि तोच कलाकार आपल्या समोर सादर करतो एक संतोष मोदी साहेब आपल्या समोर सादर करतील एक मिमिक्री. बोला एक मात की सूरज की रोशनी को कोई ढक नहीं सकता. वाह वाह बोलो भाई लोग. सूरज की रोशनी को कोई दंक नहीं सकता, समुंदर के लहरों को कोई रोक नहीं सकता. या सुबह तेरी ऊंचाई का पता है हमें, मगर मेरे कोई समाज की ऊंचाई कोई नाप नहीं सकता.
कोई नाप नाही सकता। आमचे कोल्यांच्या नादाला लागू नका, सुरक्यावर जाऊ नका, सुरका सोडला तर लाखो रुपये खाली पडतात, बरोबर ना? एकदा आमच्या आया बहिणींसाठी जोरदार टाळ्या। जो आमचा बांधव सुरका नेसतो आणि समुद्रात जातो त्याचं कारण एकच आहे की जेव्हा समुद्राला उडी मारायची असते तेव्हा तो सुरका नेसतात। आणि आमची माऊली मावऱ्याचं टोपलं घेते आणि रात्रभर संध्याकाळ म्हणजे जवळजवळ 10 वाजेपर्यंत ती मावळं विकत असते आणि ती लुगडा नेसते। लुगडा तो लुगडा कोणीच नेसू शकत नाही। सलाम तुम्हाला सगळ्यांना की सुंदर लुगडा तो, आणि ती परंपरा जिवंत ठेवा आणि त्या लुगड्यासाठी मी नतमस्तक होतोय। एकदा जोरदार टाळ्या त्या माऊलीसाठी। त्या लुगडा नेसून जेव्हा मावळा विकायला जाते तेव्हा ती कोणाची हिंमत होत नाही तिच्याकडे वाकड्या नजरेने बघायची। आई शपथ सांगतो माऊली तुम्हाला सलाम। आणि आता एन्जॉय करूया, धमाल करूया, हसूया का? ओके, एक वाणी ऐसी है कि जिंदगी तो बेवफा है, कभी ना कभी तो ठुकरा के चली जाएगी, मौत मेरी महबूबा है, एक ना एक दिन जरूर साथ लेके जाएगी। म्हणून म्हणतो मस्त हसायचं, एन्जॉय करायचं। आजचा जमाना आहे तो मोबाईलचा आहे, बरोबर? ज्याने मोबाईल बनवला त्याला आपला सलाम, सॅल्यूट। पण मोबाईलचा फायदा फक्त आणि फक्त लवर लोकांना झाला। यांचे फोन रात्री 3 वाजता चालू असतात, सगळे झोपल्या का फोनाफोनी चालू। हा गल्लीत राहतो आपल्या गावात, हाफ पॅन्ट ना बनियान आणि हातात मोबाईल। रात्रीचे 3 वाजता हा बाहेर पडतो आणि हेलो हेलो एवरीबॉडी, ओ भाई साहब, सब लोग जानते हो बेटो, रात्रीच्या 3 वाजता गाव गल्लीमध्ये फिरतो आणि जेव्हा गल्लीत जातो तेव्हा त्याच्या जोडीला गल्लीतले असतात कुत्रे। रात्रीच्या 3 वाजता लवरला फोन करतोय, एन्जॉय करूया, काय धमाल असेल, चला। विषय आहे मोबाईल, रात्रीचा लवरला फोन केलेला आहे। आय बाय तर रात्रीचा 3 वाजता फोन लावलाय, तिने फोन उचललाय, हा बोलतोय धमाल करूया। आणि याच्या जोडीला गल्लीतले कुत्रे असतात। रात्रीची 3ची वेळ, लवरचा फोन, हॅलो 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 निजली का ग? हॅलो निजली का? तेव्हा ती कशी बोलते रात्रीच्या 3 वाजता, ही जागी आहे ना, कैसन बोलताय, कैसन काय, कैसन गोधडी खालचं बोलताय, अच्छा गोधडी खालचं बोलते ना, तेव्हा बापू टाकले निजला का? ती आई टाकली, तेव्हा बापूस टाकले, तेव्हा खानदान टाकले, काहीतरी बोललो को। अच्छा रात्रीच्या मी डोळे फोडून 3 वाजता तुला फोन करते, तुम्ही आयला बापला टाकले बोलताय, चल फोन ठेव, ते मा नातं जपलं खोटं, फोन ठेव, लव यू काय नाही। बाई सोने बोल ना राजा, आय लव यू, आय लव यू। माझं एक म्हणणं आहे शाळकरी विद्यार्थ्याला की पहिल्यांदा तुम्ही आयडेंटिटी असा बनवा की तुमचा आयडेंटिटी बघून तुम्हाला कोणतरी सलाम मारला पाहिजे, सॅल्यूट मारला पाहिजे, असं शिक्षण घ्या। लव यू तर करायचंय, लव नंतर काय परिस्थिती आहे ती बघा। जो असा छाती काढून चालतो समजायचं या घरात कुत्रा आल खाई नाही, मजाक नाही करत, आई शपथ जाऊ दे, एन्जॉय करूया। माझ्या साऊंड विनंती थोडं मला मॉनिटर द्या सर प्लीज। तर आज मस्त, थँक्यू सर। चला हसूया, हसणं फार महत्वाचं आहे। आणि माझ्या जितू भाऊसाठी जोरदार टाळ्या, आय लव्ह यू बेस्ट आर्टिस्ट माझा अमित दादा यांच्यासाठी जोरदार टाळ्या, संजू आणि पूर्ण टीम यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या। एक डोकरी होती, डोकरी तिला एक पोरी होती, पोरी ते पोरिया लगीन झाला, पोरगी गेली सासरी नांदायला, तेव्हा ती तिच्या आईला तिच्या नवऱ्याला सांगते, ऐकलं का ग काय बाई आई त्यांना एकलीच आहे, डोकरी काय खाते काय नाही, तिला बघून सांगते काय घाबरू नको किंवा आई बाई हवं नाही का, ती आईला बघून येते। हा निघाला आपल्या सासूला बघायला, सासू अशी ओट्यावर अशी झाडू मारत होती, खर 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 खर, जावायचा एक पाय पायरी आणि सासू झाडू मारता मारता ढुमढुम पाजली।
जशी पाहते तसं लक्ष गेलं. आई पाहुणे जवळ तुम्ही केव्हा आला? तो जवळ पक्का कर्मशी तो आमच्या डून झाला तेव्हा आलो. याला असं झालेलं का घरी जातो कधी ना बायको सांगतो कधी. हा घरी गेला बायको तुम्ही खुसन काय जाईल काय अंगो तुझ्या आईला डून झाला. हिला वाटला माझ्या आईला बऱ्याच वर्षात बाबू झाला असेल म्हणून गेली बाजारात. तिने ओवा शेपूर कांटेपुरे जे काय लागतात बाईला ते सगळं घेतलं आणि निघाली. एक धाव एक चाल एक धाव एक चाल. तेवढ्यात तिचा नवरा समजा 2 मिनिटं थांबा मा मित्रा घरात त्यांना जाऊन येतोय. तर जाताना जाम खुश येताना नाराज होऊन आला. बायको तुम्ही जाताना जाम खुश होते येताना नाराज होईल काय जाईल काय अंगुती आयला डून चालता तुम्ही. ही लागली रडायला. रडते कशी रडते बघा कशी. नाडुमा डुमा पागळते पादला नडुमा तुला पालना नलाय काडुमा डुमा नडुमा तुला फुल फुला नलाय काडुमा डुमा डुमा तुला बगला नाही रडुमा डुमा पागळते पादला नडुमा तू काला होता जाड्या होता काडुमा डुमा डुमा तुला बगला नाही डुमा डुमा. सगळ्या बायका जमल्या. ए डोकरे अटे अटे ती पोरी रडते नवरे म्हटले का काय डोकरी आपली काठी टेकत आली. पोरी काय झालं मला रडतेस आया अंक तुला डून जातो तर मेला अंक हलंत जवळ काहीतरीच करता. त्या दिवशी सदाकडचं वडे खात ना तर पोटात गॅस जाईल ना डून जाईल. एकदा जोरदार टाळ्या. आई शप्पथ सांगतो ह्या जगात आपण सगळे पाहुणे आहोत. आज आहे उद्या नसतील. करोडोची ज्या जाग्यावर राहतात आणि आपण जे एन्जॉय करतोय तेच खरं जीवन आहे. माझ्या सगळ्या पूर्ण टीमला एकदा जोरदार टाळ्या. एक सबके लिए शायरी बोलता हूं. शायरी ऐसे है कि दूध में पके चावल को हम खीर कहते हैं. पीछे वाले भाई वाह वाह बोला. दूध में पके चावल को हम खीर कहते हैं और साथ पार्टी में आके आज के नारली पूर्णिमा का दिन प्रोग्राम करना हम हमारी तकदीर समझते हैं. तकदीर समझते हैं. आइए ले चलते संगीत का कारवां आगे बढ़ाते हुए बुलाते बेहतरीन कलाकार वन एंड वन मिस्टर आणि या गीत आपल्या समोर सादर करतील. पूजासाठी जोरदार टाळ्या. आणि अतिशय प्रेमाचा सुंदर असा आवाज आणि खरोखर मोठे मोठे शोला असतात. आई बाई तुम्ही टाळ्या वाजवा जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद. चलो भैया कस्तुक
या पुढील गीत आपल्या समोर एक सुंदर नृत्य आपल्याला पाहायला मिळालं आणि हॅलो 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 कसुदा थोडा रिवर्ब कमी कर, थोडा मॉनिटर पण देता येईल. मंडळी कस्तूर दादा त्याची विपुलचा माईक चालू कर. बरोबर आहे का कौस्तुभदा चेक कर आउटपुट चेक करायचा विपुलदाचा मंडळी ही माझी भाची आहे, माझ्या बहिणीची मुलगी आहे आणि ही लहानपणापासून कलाकार जन्माला आलेली आहे. शिक्षणात एक नंबर. आता तू कितीला आहे? MSc करते. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या माझ्या पोरीसाठी. हॅलो हॅलो. आणि ही डान्स मध्ये पहिला नंबर येते. कुठेही स्पर्धा असल्या त्याच्यामध्ये डान्स मध्ये पहिला नंबर आलाच पाहिजे अशी शपथ घेऊन स्टेजवर चढते. आणि मंडळी आज आपल्या गावात ही मुलगी सफाळ्यावरून आलेली आहे. तिचं नाव आहे श्रेया गायकवाड. एकदा जोरदार त्याला होऊ द्या.
पाठीशी उभी राहिली इंगलाई देवी तू विसावे गावची पाठीशी उभी राहिली क्या बात है बाबू तू तुझा आवाज ऐक नमस्कार. बरं माझ्या पोरीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तो माझ्या मजाक नाही करत लाख मुलं जेव्हा जन्माला येतात त्याच्यातून एक कलाकार जन्माला येतो आणि ही जी मंचावर बसलेली आहे त्या लाखांमधून एक असा कलाकार सगळा आलेला आहे त्याच्यात आम्ही सगळे कलाकार आहोत तर एक वाणी आहे कलाकार कभी मरता नहीं उसे जिंदा दफनाया जाता है जब भी उसकी कब्र खोद के देखो ताले के इंतजार में पाया जाता है आम्हाला फक्त टाळ्या पाहिजे असतात मंडळी आणि आम्ही कलाकार मंडळी टाळ्याची भुकेलेलो आहोत एकदा जोरदार टाळ्या माझ्या मुलींसाठी आणि खरंच बेटा तुझं नाव पूर्ण या भारतात नाही तर जगात गेलं पाहिजे असा आमचा आशीर्वाद बरोबर की नाही सातपाडीकर निघले का काय टाळ्या कुठे बायको आया तुम्ही काय एवढ्या शांत नाही राहायला पाहिजे एकदम जोरदार एन्जॉय करायचा जोरदार टाळ्या सगळ्यांनी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे चलो हॅलो आणि यापुढील गीत आपल्या समोर सादर करतील मंडळी जेव्हा आमचा नाखवा समुद्रात जातो 15 दिवस राहतो तेव्हा तो येतोय येताना थोडासा उशीर होतो तेव्हा आमची नाखवी समुद्राच्या किनारी उभी राहते आणि त्या आमच्या माऊलीला साकडं घालते की एक विरा माऊली माझा धनी सुखात किनाऱ्याला येऊ दे जेव्हा किनाऱ्याला म्हणजे तिचा धनी जो नाखवा येतो तेव्हा तिचा आनंद इतका गगनात मावत नाही त्या माझ्या बहिणीसाठी जोरदार टाळी झाली पाहिजे जी माझी बहीण समुद्राच्या किनारी वाट पाहते तिच्या धन्याची तर साकडे घालते तुमच्या आमची सगळ्यांची माता देवी आणि जिच्या आशीर्वादाने आम्ही कोळी बांधव जगतोय ती माऊलीचं नाव आहे बोला एक वीरा माते की येत आहेत तुमच्या आमच्या सगळ्यांची परिचित अशी गायिका जिचं नाव आहे आदरणीय पूजाजी टाळ्या जायला पाहिजे टाळ्या जायला कार्यक्रम काहीतरी चाललाय लोकांना वाटलं पाहिजे जोरात टाळ्या वाजवा टाळ्या जोरदार
गुलाल फिरुनी आंघोळ घालून गुलाल फिरुनी आई गो मामा फुल्याची माऊली आई गो मामा फुल्याची माऊली शेंदूर भरलाय पंढरपुरी शेंदूर भरलाय पंढरपुरी नेसली आईला पंढरी सारी नेसली आईला पंढरी सारी एकली आई गो मामा फुल्याची माऊली 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 हॅलो ओम साई कला पथक सादर करत आहेत एक सुंदरशा गाण्यावर गाण्याचे बोल आहे दाल चिवडा बाटलीवर बेवडा. कारण आपल्या कोळ्यांना एक प्रामुख्याने ओळख आहे आणि प्रामुख्याने ओळख आहे ती म्हणजेच आपला गटारी म्हणजेच आपल्याला गटारीत लोळायचं. तसंच आपल्या कोळी लोक दारू पिलेले माणसाला कुत्रा कवच सावी नाही क्या कारण कुत्रा साव्या गेला काही दारोड्यात ते कुत्र्या अंगावर पडतंय कुत्रा आपला जीव घेऊन पळतंय म्हणून कुत्रा कवच दारोड्याला सावी नाही दारू पित्र्या. आणि आम्हा बोला रमात की जय गणपती बाप्पा मोरया. आणि आम्हा कलाकारांसाठी एक डीजे प्रणित म्हणजे आमच्या सहकलाकार जे केळव्यावरनं आलेले आहेत बंधू त्यांच्याकडनं आम्हा कलाकारांसाठी एक 1000 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद प्रणित दादा. डीजे प्रणित धन्यवाद. पुनश्च आम्हा कलाकारांना आपल्या हातून एक भेट छोटीशी आणि खरंच आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थिती दर्शवली त्यामुळे मी पुनश्च आम्हा कलाकारांच्या वतीनं आपला सरचे स्वागत करतोय. वळूया आपण गाण्याकडे. हॅलो
सुकन्याच्या कमरेला आणि रुबाबा मिळते गावाला सुकन्याच्या कमरेला आणि रुबाबा मिळते गावाला सुकन्याचे कमरेला आणि रुबाबा मिळते गावाला सुकन्याचे कमरेला आणि रुबाबा मिळते गावाला रसलाई मारते मला रसलाई मारते मला रसलाई मारते मला रसलाई मारते मला फुल्लोळीचे नखऱ्याला पोळी बसवलं माझ्या गरीबाला 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 वाह क्या बात आहे. सगळे म्युझिशियन यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि कोरिओग्राफर नरेश भाऊ यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि सगळी टीम काय म्युझिक वाजवली सेम टू सेम. आणि सगळे गायक आमचा मच्छू साठी जोरदार टाळ्या भाऊ. या मच्छूला कोणी ओळखतो काय मला माहित नाही, गावातला एक साधा पोरगा पण सॉलिड ड्रमर आहे.
आणि ड्रम भन्नाट वाजवतो आणि हळदीमध्ये गेला तर मच्छा असला का पब्लिक नाचलीच पाहिजे अशी गाणी घेतो आणि काय आवाज आहे बाबा एक नंबर सातपेटीकर काल्या कुठा बच्चू आय लव्ह यू खूप छान आपले आदरणीय एक असे भन्नाट कलाकार ज्यांचं नाव आहे विठ्ठल उमप यांनी गायलेलं गाणं सादर करण्यासाठी येत आहेत ज्यांचं नाव गौतम पाटील हॅलो 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 कौस्तुभदा माईक चेंज करू हॅलो हॅलो केला चेंज केलंय मी थोडंसं कर लाऊड करू मॉनिटर थोडंसं हॅलो हॅलो चला लोक हॅलो हॅलो या या हॅलो मंडळी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत कारण आपल्याच गावातला कार्यक्रम आपण मोठा करायचा आहे आणि पुढे
नसली गण वसारा जसाची पारू नसली गण वसारा अवचल गोगंधराला पार दर्याचे गुंडे अवचल गोगंधराला पार दर्याचे गुंडे अवघड गोगंधराला दुपारू दर्याचे गुंडेला अवघड गोगंधराला दुपारू दर्याचे गुंडेला लोक जमल्यान भोगवला जग सावते सारला फुलांची दुनियेचा देवाची कारल्याचे डोंगराला ओळखला लागतंय गो देवाची कारल्याचे डोंगराला देवाची कारल्याचे डोंगराला ओळखला लागतंय गो देवाची कारल्याचे डोंगराला अगं एक विना आमचा सरा एक विना आमचा सरा दैवाचा झरा ओळखला लागतंय गो देवाची कारल्याचे डोंगराला ओळखला लागतंय गो देवाची आई कारल्याचे डोंगराला देवाचे कारल्याचे डोंगराला भाई सापट गावाचे कलाकार प्लीज आई एकली रमावली झाली खोल्याची सावली आई एकली रमावली झाली खोलीची सावली आम्हा परिवाराच्या हाकेला धावत राहिली एकली रमावली तुझ्यामुळे दिस सोन्याचा उंगवला एकली रमावली तुझ्यामुळे दिस सोन्याचा उंगवला आईचं डोंगर बघ किती सुंदर गाणं सजवला 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 आई माऊलीचा तुला सांगताय गोळीरा तुझा भगत आहे खरा तुला सांगताय गोळीरा तुझा भगत आहे खरा भल्या पाहतो तुला तिची मनोभाव पूजा करा तुम्ही भल्या पाहतो तुला तिची मनोभाव पूजा करा रसिकाचे डोंगर रसिकाचे डोंगर रमलाई गोसावा खोलीवर होती भराव
आगरी या लोकांना ग कोली या लोकांना या लोकांना ग आगरी या लोकांना अवली कोली या लोकांना ग आगरी या लोकांना आई तुझं गुल्लालू डोंगर आई तुझं गुल्लालू डोंगर 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 मालवणी देसन आई तुझं मालवणी देसन मालवणी देसन मालवणी देसन मालवणी देसन मालवणी आकाशात आई माझी विमानात उडतंय विमान ग आकाशात आई माझी विमानात आकाशात आई माझी विमानात आकाशात आई माझी विमानात
पहिल्यांदा टाळ्या जोरदार झाल्या पाहिजे. तो आमच्या ऑर्केस्ट्राचा हृदय म्हणजे साऊंड, त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या. डीजे कस्तूप साठी जोरदार टाळ्या. आय लव्ह यू बेटा. खूप सुंदर साठी आणि सगळे म्युझिशियन यांच्यासाठी जोरदार टाळ्या आणि सगळे गायक यांच्यासाठी जोरदार टाळ्या. या ठिकाणी आमचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतोय. धन्यवाद. सगळ्यांनी डान्स केलाय, सॉलिड डान्स केले आणि मच्छा एक नंबर आवाज तुझा. बाबल्यासाठी जोरदार टाळ्या आणि आमच्या गायिका सगळ्या आलेल्या आहेत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. सगळे गायक मंडळी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. या ठिकाणी आमचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.